नमस्कार भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणीचं, झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो, आज होतं सासूबाईंचं मासिक. तर घातलं बरं का जेवायला. मस्त केलता बेत. शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलं होतं, सुकी मटकी केलती आणि भाकरी केल्या होत्या. भात करणार होती पण भात काय करणं झालं नाही भाऊ बहिणींनो, तर तेवढाच केला होता. तर जेवणी घातलं. आज आहे गुरुवार, तर आमचा उपवास आहे. तर आमच्या घरात चाललाय वाद भाऊ बहिणी. तर मासिकी भाऊ बहिणीनं जेवण खावण झालं. काय आजी इकडं झोपलेली आहे, तिला काय दाखवत नाही, ती आजी दाखवू देत नाही व्हिडिओ मध्ये. तर भाऊ बहिणीनं झालं बरं का समद. आणि समद झाल्यानंतर, खाऊन पिऊन झाल्यानंतर जे आमच्या बरं भांडण काढलेलं आहे योगिता ताईनी. तर मला सांगा, मी आमच्या घरातल्या सदस्यांना बोलत होती. आजी काय म्हणली, बाथरूम किती घाण झालंय. तर बाथरूम घाण झालंय म्हणल्यानंतर मी काय म्हणलं, बघा म्हणलं माझ्यासारखं मी जेव्हा घासल तेव्हा स्वच्छ दिसतंय बाथरूम. म्हणलं ह्यांना तर कळत नाही कुणाला. म्हणलं नुसती जाऊ जाऊ संडास करून येते, त्या थागून येते ती आणि मीच घासती. म्हणलं एवढंच म्हणली. मी आमच्या घरातल्या माणसाला बोलती. तर योगिता ताई काय म्हणते की आम्ही काय तुझं बाथरूम घासाय आलोय? हा, तुम्हाला बोललोच नाही. तुम्हाला ऐकावणं कशाला करे? आमच्या घरातल्या माणसाला बोलाव तुम्ही कशाला? तुम्ही किती केलं तरी पाहुण्या माणसं आहे. पाहुण्या माणसानी 4 दिवस यावं आणि 4 दिवसच जावं, कळलं का? दीर आहे, नवरा आहे, ह्यांना मी ऐकावणं करते. ह्यांना म्हणती का गाड्या माणसांनी घासलं म्हणून काय बाथरूम काय बारीक होत नाही, किंवा गडी का बारीक होत नाही. तर गाड्या माणसांनी घासलं तर 2-2 तास जाऊन गाडी माणसं बी हाकतात, त्यांना नाही कळत घासायचंय बाथरूम. समद्याच बायकांचं समजा नवरा बैलच असतात. कारण ती इज्जतीनं गप बसत असतात, बायकांचं ऐकतात, रिस्पेक्ट देतात. अहो तुमचं तर लय देतात तुम्हाला, पण आम्ही आमच्या तोंडानं कधी बैल आणि फिर बोललो नाही. काय म्हणायचंय ती म्हणा. आमचा नवरा आम्हाला किंमत देतात म्हणून आम्हाला ही करतात. ती तुम्हाला बैल वाटते तर असू द्या. बघ आता एवढी तेवढी शाळा झाली म्हणल्या इंग्रजी हाणणारच की, कळत नाही रे. भाऊ बहिणी नो का उठल्यापासून सामने जेवण खावण झाल्यानंतर भांडायला लागले. त्या म्हणजे खाऊन पिऊन आमच्यावर दादागिरी किती. कुठं न्यायचा ही न्याय सांगा. चला म्हणलं आता भांडी कुंडी समजे जेवण झालंय. मी बी फराळ केलं, मायरूच्या पप्पाला हे घातलं. पुरगी गेली सकाळी शाळेला, ही आमच्या डोक्यात. आणि कालपासून आल्यापासून भांडायच लागले. त्या काय त्या दिरालाच भांडते, त्या काय सकाळी तर त्यांना भांडत होत्या, परत मला भांडायला. नेमकं काय सासूबाई घुसले का ह्यांच्या अंगात? पण सासूबाई नव्हती बाई अशी बोलत. आणि दुसरी गोष्ट भाऊ बहिणीनो, तर भांडणात ह्या दोघीचा बहिणीचा फोन चालू होता. काय ते दिवशी जाऊन आले ही दोघं भाऊ, मोबाईल घेऊन दिला. आता या मोबाईलचा आम्हाला तर हप्ता फेडायचाच आहे, त्यांची नागी ती देणार आहे ती. पण तुम्हाला सांगते, मोबाईल घेऊन दिला म्हणून किती तर फुगले त्या का तर त्यांच्या नावावर, कारण आम्हालाच आमचा हप्ता भरायचा आहे. तर आणि दोघीचा फोन चालायचं तर त्या तिकडनं मला बोलते, त्या दोघीकडनं बोलते त्या. आणि मग नेमकं मी एकटीच, दोघीच्या तोंडाला माझं एकटीचं तोंड किती लागत असेल. तिकुंड त्या म्हणतात तिचा कोंबडा तोड, तिला घराच्या बाहेरच वड. हे काय दादागिरी माझ्यावर? मी नाही कुणाला खात, कुणाचं खात बी नाही मी. माझ्या नवऱ्याने आणून दिलेलं खाती या. आणि आम्हाला घराच्या बाहेर काढते ते. आम्हाला घराच्या बाहेर का? सासूचं घर, सासूचं दार, आम्ही दारात. माझी सासू होती आणि मी सासूचा हक्कानं करते, त्यामुळे मी माझी सासू म्हणणार भाऊ बहिणीने. मला होती, मी नाही. सासू मला लय वेळा म्हणली होती मी तिची नाही, पण मी तिची आहे. मी कधी बी म्हणलं होतं सासू माझीच आहे. तर हो का उठल्यापासून भांडण करते त्या माझ्या बरोबर भाऊ बहिणीनं. मी काय त्यांना बोलले नाही. नेमका कुठला बदला घेते ती काय मला माहिती नाही. खाऊन पिऊन माझ्यावर दादागिरी करते त्या. ह्यांना मी काय न बोलली. तिकडल्या मी त्या बहिणी, माळावरची बहीण म्हणते, माळावरची बहीण म्हणते तिला घराच्या बाहेर वड, घराच्या बाहेर वड. घराच्या बाहेर वडायला मी काय त्यांच्या मागं लागून आली वय? घराच्या बाहेर ओढून मला टाकायला. 2 लेकरं जन्माला घातल्या त्यांच्या पोटची मी. आणि आता सहजासहजी घराच्या बाहेर जाईल काय? नाही की आता चालू देणार तुमचं. सासरच्या माणसाने त्यांची बी काय तर चुकी होती. त्यांची स्वतःची चुकी ज्यावेळेस माणसाला जाणवून कळते ना, त्यावेळेस माणूस गप बसतं. त्यांना बी त्यांची चुकी कळली. दादागिरी करतात दोघं मोकळ्यातच माझ्यावर. घराच्या बाहेर वाढतात आणि काय काय करतात. पण नाही की आता कुणाचं जमू देणार.
माझी लेकरं सोडून आणि माझा नवरा सोडून मी का कुठं जाय? त्यासाठी आली वय नवऱ्याने भांडून जरी आला मागणं तरी मागणं. ह्यांची दादागिरी ऐकाय आली होती का मी? ह्यांचं ऐकून किती हाय त्या मोठ्या म्हणून किती ऐकून घ्यायचं नेमकं सांगा. आणि माझं कोंबडं कापायला आणि माझं कुठं कोंबडं दिसतात भावा बहिणीनं बघा बरं. आम्ही ह्यांच्या कधी रूपावर, ह्यांच्या केसांवर, ह्यांच्या कोंबड्यांवर किती काय नटले तरी आम्ही ह्यांच्यावर कधी गेलो का? कधी बोलली का भावा बहिणीनं मी अशाच नटल्या तशाच नटल्या? सारखं माझ्या नटण्यावर जाते मी कशी बी नटू द्या. समजायलाच बांधते त्या, भावाला बी बोलते त्या. काय किंमत आहे का नाही आम्हाला सांगा बरं. माझ्या नटण्यावर खोमण्यावर जाते त्या. ह्यांना मी कधी त्यांना शब्दाने म्हणत नाही असं नटला आणि तसं नटला. उलट मी त्यांच्या येण्या घालायच्या, त्यांना कितीतरी भारी नटवायचं. आणि माझ्या नटनावर जातात काय? मला नटाय खोबाय देते त्या वय. माझा नवरा मला देतोय मी घेते. मला वाटाळे म्हणायचं नाही. मला वाटाळे फिटाळे म्हणायचं नाही. तुमची काय गरज नाही. मी लंबोळे असू द्या नाही तर काय माझ्या देखणपणाचं तुम्हाला काय करायचं सांगा की मग. अहो तुमच्यासारखं वकिलींसारखं नाही बोलायची. लोक जी म्हणतात ना वकिलीन बाई आहे, वकिलीन बाई सारखं बोलते ती खरोखरच आहे भावा बहिणीने. इथं आमचं भांडण मिटवाय आलेत का माझ्या बरं भांडणच करायला आले ती काही कळ नाही भावा बहिणीने. मोबाईल घेऊन दिलाय त्यांच्या नावा म्हणून किती तर फुगली मोठी बाई. मला बोल नाही सुद्धा म्हणली सुद्धा नाही की बायकोला दाखवला कर मोबाईल. उगा मोकळ्यात आम्हाला तरच देते द्या. आमचं आम्ही घर सारवून सुरवून नाही जरी काढलं तरी भाऊ बहिण आमच्या दारातली गुगाना आम्ही काढतोय. आम्ही ह्यांना सांगतोय वय करा म्हणून. आमच्यावर येते त्यानं आम्हाला दादागिरी करते त्या. पाहुण्याचे दिवस किती असतात भाऊ बहिणीनं? पाहुणी किती दिवसाची असते त्या? येते ते आमच्यापाशी राहते त्या, खाते त्या, पिते त्यावर आम्हालाच भांडते त्या वय. आणि आम्हाला घराच्या बाहेर काढते त्या. कुठला नाही तुम्ही सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला जरी चुकीचं वाटत असलं तर तुम्ही 2-4 शिव्या द्या, काय फरक पडत नाही. आईचं घर आहे मान्य करते की मी आईचं त्यांचं घर आहे. मग आईचं घर असलं म्हणून भाऊजाईवर आणि भावांवर किती बी दादागिरीच करायची वय. पाहुण्यानं बी आपल्या पाहुणचारापणातच नीट राहावं. जास्त ही करायचं नाही, वटावटा करायचं नसतंय काय. आम्ही बोलतो का कोणाला काय? उलट काय पण असलं तरी हसून हसण्यावर आम्ही घालवतो. मग आता ही सारखं 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 त्याच पिठावर त्याच रेगोट्या वडत बसायचं का? सांगा बरं. काय दाखवणार आहे नेमकं? काय दाखवणार आहे तेवढं सांगा आम्हाला, म्हणजे मला बी कळेल की भिवून राहायला बरं भाऊ बहिणीनं मला ते काहीतरी दाखवणार आहे. तर कुठला पिक्चर दाखवायचा तेवढा सांगा, म्हणजे त्या पिक्चरला आपलं तुम्ही काय दाखवायचं त्याला आपलं भिवून राहायला. कसल्या आम्हाला कसल्या धमक्या देतात आम्हाला काय दाखवणार? भेट नाही आता ही पिंकी गुन्हाला नाही भेट. कारण की आता बियाचं दिवस गेलं. सासू होती भाऊ बहिणीनं तोपर्यंत लय घाबरत होती. आता नाही भेणार. आता काय भाऊ बहिणीनं माहित आहे का? जशात तसं राहिलं तरच ही जग आहे. नाहीतर जशात तसं जर नाही राहिलं ना तर आपल्याला पळवून लावते. राहताच होती. नवऱ्याची साथ सोडली नाही मी आणखी. लय बोलायचं नाही. कसं आहे नवऱ्याला बी चिबडा. मी बी कसली, मला बी वाईट वाटतं, नवऱ्याला बी वाईट वाटतं बोलतात. म्हणजे ह्यांची दादागिरी आमच्यावर आणि आम्ही आमच्या तोंडाला कुलप लावून बसायची. ह्यांना हे बोलूच तर ह्यांचं गप बसून ऐकून घ्यायचं. आम्हाला आमच्या लेकरा बाळांवर लक्ष द्यायचं आहे, नवऱ्यावर. आमची लेकरू गेलं एक शाळेला. यांना काय नुसतं भांडायला जो राहायचं. तिथे कोणत्या फोनवर बोलतात. मी जसनी मारते तिकडं मोठे जज आणि हे वकील त्यांच्या हाताखालचा. वकील आणि जज, मोठा जज आणि वकील हे शोभतय बघा त्यांना. कारण आम्ही त्यांच्या खाल्लं काय म्हणतात आरोपी त्यांच्यापाशी मिटवायचं आलेलो. पण ते आमचं मिटवायचं ऐवजी वाढतंयच भांडण, त्याच स्वतः वाढवतात. तर भाऊ बहिणींनो जर तुम्हाला चुकीचं वाटत असलं तर सांगा. मी घरातल्या माणसांना म्हणत होती की बाथरूम घासत नाही ती. मी आजीला सांगत होती तर ती शेड मध्ये बसलेल्या खुर्चीवर आले त्या. आम्ही काय तुझं बाथरूम घासाय आलोय ह्याच्यावर नाव त्यांनी माझ्याबरोबर भांडण केलंय. मग सांगा भाऊ बहिणींनी मी काय करायचं? तर घ्या सर्वांनी काळजी.
आणि कमेंट करून चुकीचं वाटतंय ना तर तुम्ही बिनधास्त मला शिव्या द्या, नसलं ना तर कमेंट करून तुम्ही नीटनेटकं सांगू शकता.